आदित्य ठाकरेच असणार आहे हे सर्वांनी अगोदरच ओळखलं होतं आणि म्हणून अतिशय कमी वेळात शिक्षण घेत असताना तरुणांचं काय मत आहे आणि मला आठवतं की दिल्लीमध्ये सर्व व्यापाऱ्यांची आणि इंडस्ट्रीज लोकांची मोठी बैठक झाली होती. आदरणीय सुद्धा मला धक्का बसणार नाही. आमचे खरं काम जे आहे ते 16 मे नंतर सुरू होईल. तो योगेंद्र प्रयत्न केले चांगली. तुम्ही हॅट्रिक खासदारकीची यावेळेला पूर्ण करताय. एक वेगळा इतिहास या भागात या मतदारसंघामध्ये तुम्ही घडवलेला आहे. काय भावना व्यक्त कराल? या विजयाचं श्रेय तुम्ही कुठल्या कुठल्या घटकांना देऊ? मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो. ह्या मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून 1952 सालानंतर पहिल्यांदाच ह्या मतदारसंघामधून खासदार म्हणून तिसऱ्यांदा निवडून येण्याची ही माझी पहिली वेळ आहे. यापूर्वी कुठलाही खासदार हॅट्रिक ह्या मतदारसंघात साधू शकला नव्हता. ह्या वेळेला निवडून येण्याचं खऱ्या अर्थानं श्रेय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि त्यांनी माझ्यासाठी घेतलेली मेहनत, माझ्या मतदारसंघामध्ये देशभर पसरत असलेली ही मोदी लाट आणि मी गेल्या 5 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये केलेली विकास कामं, या सगळं आणि त्या व्यतिरिक्त माझे सर्व पक्ष कार्यकर्ते आणि ह्या माझ्या मतदारसंघातल्या जनतेनं माझ्यावर अनेक वर्षापासून भरभरून प्रेम केलं, भरभरून आशीर्वाद दिले आणि ह्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये तिसऱ्यांदा निवडून येतो याचा मला मनापासून आनंद आहे. या पाठीमागं माझ्या कुटुंबातील माझ्या सर्व सदस्यांचासुद्धा तेवढाच हातभार आहे. शिवसेनेला मोठ्या जागा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे केंद्रामधील सत्तेमध्ये वाटाही मोठा मिळण्याची शक्यता आहे. तर आपण त्यात आपली काय हे असेल, त्यात रोल आपला काय असेल अशी अपेक्षा किंवा अंदाज आहे? खरं म्हणजे हा प्रश्न वरिष्ठ पातळीवरचा आहे. किती मंत्रिपद मिळतील, काय होतील, हा प्रश्न पक्षप्रमुख आणि भाजप पक्षप्रमुख यांनी घ्यायचा निर्णय आहे. त्यामुळे त्याबद्दल मला काही फारसं बोलता येणार नाही. ह्या विषयावर मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की ह्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे 5 आमदार असताना राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या विरोधामध्ये 8 जाहीर सभा घेतल्या. अजित पवारांनी 12 जाहीर सभा घेतल्या. छगन भुजबळ जे त्यांच्या घरात हारले ते माझ्या मतदारसंघामध्ये त्यांनी 4 सभा घेतल्या. आर पाटलांनी जवळजवळ 8 सभा घेतल्या. एवढी सगळी ताकद लावूनसुद्धा मी या ठिकाणी प्रचंड बहुमतानं, खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या मतानं निवडून येणार आहे. मी जवळजवळ 2.5-3 लाखाचं मताधिक्य ह्या मतदारसंघामधून असणार आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मस्ती, ही मस्ती जिरवण्याचं काम जनतेनं केलेलं आहे. कदाचित सुप्रिया टाईमपेक्षा पण जास्त असू शकेल. त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये पवारांचा बालेकिल्ला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला वाटतं का तुम्ही सुद्धा त्यांना टॅकल करता? खरं म्हणजे आपण सगळ्यांनी पाहिलं 2009च्या निवडणुकीमध्ये स्वतः शरद पवार निवडणुकीला माझ्या विरुद्ध उभे राहणार होते. त्यांनी चाचपणी केली, 3 वेळा सर्वे केला आणि सर्वेनंतर त्यांनी निर्णय घेतला माड्याला जाण्याचा. हे माझ्या दृष्टीने कारण असावं. ह्या वेळेलासुद्धा सुनेत्रा पवार, अजित पवार, वळसे पाटील ह्या दिग्गजांची नावं आली, पण प्रत्येकाने विचार केला आणि शेवटी प्रत्येकानं माझ्या विरुद्ध उभं राहायचा नकार दिला. हे आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे, माझ्या मतदारसंघातल्या जनतेला माहिती आहे. हा मतदारसंघ पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये महत्त्वाच्या जी कामं असणार आहेत ती माझ्या दृष्टीनं वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये वेगळी आहेत. हडपसरमध्ये पाहाल तर घोरपडी रेल्वे ओव्हरब्रिज, ज्याला संरक्षण खात्याची परवानगी. भोसरीमध्ये 2 रेड झोन आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये रुपीनगर तळवडे किंवा भोसरी दिघी ह्या ठिकाणी रेड झोनचा प्रश्न सुटणं. जुन्नर आंबेगाव खेड या परिसरामध्ये माझ्या दृष्टीनं एखादं मोठं ग्रामीण रुग्णालय ससून किंवा YCMच्या धर्तीवर उभं करावं, हा माझा गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रयत्न आहे. त्याला ह्या 5 वर्षामध्ये नक्कीच यश मिळेल. आदिवासी भागामध्ये विशेष करून जुन्नर आंबेगावमध्ये जुन्नरमध्ये किल्ल्यांची खाण असलेला हा जुन्नर तालुका, पर्यटनाच्या दृष्टीनं दाऱ्या घाटाचा प्रश्न जर सोडवला गेला की त्याच्यानंतर किल्ल्याचं संवर्धन करणं, म्हणजे मी
प्रपोजल दिलं होतं केंद्र सरकार आणि राज्य सरकारला की सगळ्यात जास्त जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या किल्ल्यांचं क्लस्टर एकत्र करून एक पर्यटनाच्या दृष्टीनं जागतिक पातळीवरचं किल्ल्यांचं क्लस्टर जर तयार केलं तर त्याचा चांगला फायदा पर्यटनाच्या दृष्टीनं होऊ शकेल आणि ते माझ्या अजेंड्यावर नक्की आहे. दादा, मतदारांनी जो देशभरातले कौल दिलेला आहे तो मोदी सरकार आणि भाजप आघाडी जी आहे अपेक्षा पूर्ण होतील असं नाही आहे. लोकांच्या अपेक्षा भरपूर आहेत. ह्या पूर्वीच्या सरकारनं गेल्या 10 वर्षामध्ये केलेली कामगिरी पाहता लोकांना कुठंतरी अपेक्षा आहे की त्यांच्या तुलनेमध्ये चांगली कामं व्हावी, स्वच्छ प्रशासन, एक पारदर्शक प्रशासन मिळावं आणि त्या दृष्टीनं मला पूर्ण खात्री आहे की NDAचे सर्व नेते, ज्यामध्ये आमचे पक्षप्रमुख उद्धवजी असतील किंवा भाजपचे नेते असतील, अकाली दलाचे नेते असतील, सर्व मिळून या देशाला एक स्थिर सरकार देऊन एक पारदर्शी कारभार देणं, म्हणजे ज्या वेळेला एक्झिट पोल बाहेर पडले त्यावेळेला शेअर बाजारानं उसळी मारली, डॉलरचा रेट कमी झाला, ही लक्षणं खूप चांगली आहेत. एकदा मेजॉरिटीनं NDA सरकार सत्तेवर आल्यावर ह्या आर्थिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरभराट होईल याची मला पूर्ण खात्री आहे आणि नरेंद्र मोदीसारखं नेतृत्व ह्या देशाला मिळाल्यावर त्यांनी जसं राज्य चालवलं तशा प्रकारे देशाचा कारभार केला तर बरेचसे देशाचे प्रश्न सुटतील, लोकांना दिलासा मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून अतिशय कमी वयात शिक्षण घेत असताना तरुणांचं काय मत आहे आणि मला आठवतंय की दिल्लीमध्ये सर्व व्यापाऱ्यांची आणि इंडस्ट्रीज लोकांची मोठी बैठक सुद्धा मला धक्का बसणार नाही. आमचे खरं काम जे आहे ते 16 मे नंतर सुरू होईल. तो योगेंद्र या प्रयत्न केले चांगली. तुम्ही हॅट्रिक खासदार